हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा असल्यामुळे आज जरा घरात जास्तच कामं आहेत। तर पहिली मी माझी सगळी कामं आटपून जेवणाला लागते। तर इथे भात बनवलाय, राजमाची भाजी, डाळ आणि काही फ्रुट्स दिले आहेत। इथे माझी तयारी होऊन मी आता वडाची पूजा करायला निघाली आहे। तर मागे माझा आहे माझा सत्यवान, जो माझ्यासाठी आज घरी राहिलाय, म्हणजे हाफ डेज राहिले आहेत। आणि त्यानंतर आम्ही बाईकने गार्डनला पोचलो। इथे मी माझं पूजेचं सगळं सामान घेतलं आणि हा इथे समोरच वडाचं झाड आहे। ॲक्च्युली हे गार्डन आहे आणि ह्या गार्डनमध्येच ह्या वडाचं झाड आहे। इथे मुलांना पुढे खेळण्यासाठी पण आहे। तर इथे मी आता पूजा करते वडाची। मी माझ्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाजवळ प्रार्थना करते। देवाजवळ माझं एकच मागणं आहे की देवा जन्मजन्मी मला हाच नवरा मिळू दे। इथे शिवांश पुढे घसरगुंडीवरती खूप मजा मस्ती करतोय आणि आता त्याला घरी जायचं म्हटलं म्हणून त्याला खूप रडायला आलंय। ते सगळं आटपल्यानंतर आता आम्ही घरी आलोय आणि माझ्यासाठी वेळात वेळ काढून अर्धा दिवस का होईना पण घरात थांबल्याबद्दल थँक्यू सो मच नवरोबा। तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा। बाय।